डायबिटीज हो एक डेंजरस दुयेंस जावन आसा. सगळे लोक भितात डायबिटीज जालो म्हणटकच आवय कितें जालें, आतां लायफ लाँग मेडिसिन्स. आज आमी डायबिटीसा संबंधी माहिती घेऊया. आता डायबिटीज म्हणल्यार कितें तर आता आय एम टॉकिंग अबाउट टायप 2 डायबिटीज. म्हणजे ॲडल्ट ऑनसेट, म्हणजे आफ्टर 25-30 इयर्स ऑफ एज जो डायबिटीज जाता त्या संबंधी हांव उलयतां. आता आमी खंयचीय वस्तू जेन्ना खातात, चपाती असो रायस असो, ताचें पचन जाता, तातून शुगर तयार जाता, साखर तयार जाता, आणि ती साखर जी आसा ती बॉडीन भोंवता. मिन्स इट गोज टू वेरियस ऑर्गन्स, जशे ब्रेन आसा, मसल्स आसात, बोन्स आसात. सो इट गोज टू वेरियस एरियाज. कारण आमच्या बॉडीक साखर जाय. साखरेक लागून आमकां एनर्जी मेळटा. आतां जाता अशें की जेन्ना आमी कितें खातात न्ही, ताचें पचन जावन ती साखर तयार जाली की रक्तान ती साखर भोंवता, आणि जेन्ना ती खंय पावता, फॉर एक्झाम्पल मसल्सा कडेन पावली जर, तर ते जे मसल आसा किंवा शिरो, तांकां ती भितर घेवपाक जाय साखर, युटिलायज करपाक, यूज करपाक, वापरपाक. तर तांकां एक इन्सुलीन म्हणून एक केमिकल जाय पडटा. सो इन्सुलीन म्हणल्यार चाबी. ते चाबी लागली म्हणटकच दार ओपन जाता, साखर भितर वता आणि बॉडी युटिलायज करता. इन्सुलीन कमी असले किंवा जर ही जी मसल आसा न्ही, ती जर इन्सुलिनाक ओळखना की हे खंयचे सिक्रिशन खबर ना म्हाका, अशें जेन्ना जाता बॉडीच्या भितर, तेन्ना मागीर ते लॉक ओपन जायना आणि मागीर साखर थंयच उरता रक्तान, आणि मनशाक आमी म्हणटा की डायबिटीज जालो. उपाय कितें तेचेर? फर्स्ट इज डायट. आता आहारा भितर ज्या गोष्टींनी आमकां शुगर मेळटा ते सगळे वस्तू आमी बंद करपाक जाय, कमी करपाक जाय. आता खंयच्या वस्तूंनी आमकां शुगर मेळटा, खंयच्या वस्तूंनी आमकां साखर मेळटा? ऑफकोर्स साखर. गोड खाईल त्याला देव देणार नाही, डायबिटीज देणार. जॅगरी गोड, जॅम्स, जेली, स्वीट्स हे सगळे आयले. मागीर ज्यातून साखर चड आसता, जसे शुगर सिरप आसता, सॉफ्ट ड्रिंक्स, सॉस, केचप, ह्या वस्तूंनी साखर चड. रेग्युलर आमची डायट आसता, तातून चपाती आसता, रायस आसता, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, हे सगळे आसता. ह्या सगळ्यातून साखर मेळटा. सो चपाती, रायस हे वस्तू मातशे कमी करपाक जाय. सो समजा तुम्ही 2 चपाती खातात जाल्यार फाल्यांच्यान जेन्ना तुमकां कळटा की डायबिटीज म्हाका जाली, फाल्यांच्यान अर्दी करप, तेचे 2चे 1 करपाचें. तांदूळ आनी तांदळाचे पदार्थ, फॉर एक्झाम्पल इडली, फोव, चिरमुले. समजा तुम्ही 4 इडले खातात जाल्यार फाल्यांच्यान 2 खावपाचे. कळ्ळें? फोव 1 वाटी, 1 चमचो रायस घेता जाल्यार अर्दो चमचो करप. सो वॉट एवर तुमची क्वांटिटी जी आसा न्ही ती अर्दी करपाची. आता त्या मनान नाचणी, ज्वारी, बाजरी हातून तितली साखर मेळना, अर्दी मेळटा. सो ताचें प्रमाण कमी करपाकच जाय सुरवातीक, पण ते तितलेशे डेंजरस ना. चपाती आणि रायस कमी करपाक जाय हे शुअर. पाव, ब्रेड, बेकरी प्रोडक्ट्स ही बंद करपाचे. तातून काय मेळना, मैदा आसता एक तर, आणि ऑयल्स आसता न्ही तातून घातलेली, यीस्ट आसता, डेंजरस, ती घेवप ना. आणि वस्तू म्हणल्यार भाजये भितर बटाट, फळां भितर केळी, चिकू, आवोकाडो, हे सगळे बंद करपाचे किंवा कमी करपाचे. मागीर खावप कितें तर युजली रॉ व्हेजिटेबल्स, म्हणजे क्युकंबर, तवशी, काकडी, टमॅटो, मागीर कॅबेज, हे खाल्यार बरी. बीटरूट आसता न्ही, बीटरूटान साखर चड आसता. सो बीटरूट न घेतल्यार बरें. बीटाची भाजी. तशेंच गाजर,
ते सुद्धा थोडे दीस बंद केल्यार बरें. मागीर कडधान्य चड खावप, म्हणजे सॅलड खाली तशी कडधान्य, म्हणजे दाळी म्हणटा आमी ते. मूग आसा, मसूर आसा, चणे आसा, चवळी, अळसांदे, छोले, हे सगळे बरे भिजोवन दवरपाचे आनी मागीर दुसरे दिसा ते खावपाचे. एस्पेशली जेन्ना आमी फुडा बरोबर, म्हणजे आमच्या ब्रेकफास्टा वांगडा किंवा दनपारच्या जेवणा वांगडा किंवा रातचे कितें खाता आमी तेच्या वांगडा तेन्ना जर घेतले जाल्यार आनी इफेक्टीव जाता. म्हणजे शुगर जी आसा न्ही ती बेगीन रक्तान वचना, स्लोली भितर वता आनी बॉडी कॅन मॅनेज. अचानक शुगर जर वाडली न्ही तर बॉडी मॅनेज जायना बॉडी कडेन आनी मागीर ते डायबिटीज जाता. स्लोली शुगर वाडल्यार बॉडी मॅनेज करूं शकता. सो कडधान्याचें काम हे. आनी दुसरें कितें जाता, कडधान्यान तुमकां प्रोटीन मेळटा, सो ताकद उरता. जशी तुमी आतां चपाती आनी रायस कमी केल्या न्ही, तुमकां फील जातलें मातशें विकनेस येता काय कितें म्हणून, तर ते प्रोटीन्स मेळ्ळ्या कारणान तुमकां ते बरें जाता. नॉनव्हेज जितले कमी तितले बरें. नॉन व्हेजिटेरियन आयटम आसा पळय ते जितले कमी तितले बरें. आतां गोंयकाराक फीश खावं नाका म्हणून सांगप म्हणल्यार सामकें पापकर्म कशें. पण तरी फ्रायड फीश तर खावपच ना. फ्रायड वस्तूच सगळे अवॉयड करपाक जाय. म्हणजे इवन जरी मिरची तुमी फ्रायड खाली, आतां मिरची म्हणल्यार तीख आसता न्ही, तुमकां दिसतलें की साखर कमी जातली तिखसाण म्हणटकच. तशें आसना. तळलेल्या सगळ्या वस्तूंनी साखर वाडता. सो तळणीचे पदार्थ खावपच ना, व्हेज असो नॉन व्हेज असो. मागीर रातचें जेवण जितलें कमी करपाक मेळटा न्ही तितलें करपाचें. थोड्या पेशंटांक हांव सांगता की रातचे तुमी चपाती, रायस, भाकरी, नाचणी कांयच घेवं नाकात. फक्त सलाद, भाजी आनी कडधान्य इतलेंच घेवपाचें. तशें केल्यार चलता. पळयात तुमकां कशें हळूहळू संवयीचेर पडटा तशें करप तें. पण रातचे जेवणाची आमकां तेजी गरज आसना. आतां येतलो आंब्याचो सिजन. आंब्याचें कितें करपाचें म्हणून तुमी विचारता म्हाका. आंब्यान कशें आसा, तुमी समजा एक आंबो खालो तर दॅट इज युअर ब्रेकफास्ट. म्हणजे इडली खाली, चपाती खाली च्यात बुडोवन आनी मागीर आंबो खालो, दॅट इज एडिशनल. ते घेवप ना. किंवा दनपारी जेवण जालें आनी आतां आंबे घरा कडेन आसा म्हणून 2 आंबे खाले ना. 2 आंबे खाले दॅट इज युअर लंच आनी वयर काय खावप ना. तशें केल्यार साखर वाडना. आमकां कितें जालां, आमकां चड मेळटा सगळें, ताका लागून आमची साखर वाडटा. आनी जें मेळटा तें बरें मेळना म्हणून आमची साखर वाडटा. सो त्या खातीर जें खावप तें पौश्टीक आसपाक जाय आनी प्रमाणान खावप. हें सगळ्यांत म्हत्वाचें डायबिटीसा खातीर. हे एक जनरल डायटा भितर सांगून जालें तुमकां. दुसरी गोष्ट एक्सरसायज. आतां एक लक्षांत दवरपाक जाय की वॉकिंग इज मिनिमल एक्सरसायज. एक्सरसायज न्हीच तो, एक्टिविटी ती. फक्त चलप जाता इतलेंच. एक्सरसायज तितलो व्हडलोसो जायना. पण ज्या मनशान एक्सरसायज केन्ना आयुश्यान करूंकच ना ताणें वॉकिंगान स्टार्ट करपाक जाता. पण दॅट इज नॉट एम, दॅट इज जस्ट द फर्स्ट स्टेप. सो वॉकिंगा भितर हांव रोज एक अर्दो वर चलता, 1 वर चलता, चलना. तुमकां जर चलपा जाय न्ही 1 वर, तर 1 वरा भितर 6 किलोमिटर तुमचे डिस्टन्स कवर जावपा जाय. दॅट इज फायन. तशें आसल्यार वॉकिंग इज बेनिफिशियल, समवॉट बेनिफिशियल. पण प्रॉपरली योगा, जिम एक्सरसायजीस, एरोबिक्स, झुंबा अशें खंयचे तरी, किंवा शाळेंत तुमी पीटी करताली न्ही स्कुलान, त्या पद्दतीची पीटी. दीस इज एक्सरसायज. तो रेग्युलर करपाकच जाय. एस्पेशली पांयाचो एक्सरसायज, उठा बशो, स्किपींग, हे इम्पॉर्टंट एक्सरसायज आसा. कारण तुमचे पांयाचे मसल्स आसता न्ही ते जितले एक्टिवेट जाता तितली तुमची शुगर कमी जाता. सो एक्सरसायज जालो. थर्ड इज मेंटल पीस. न्हीद बरी जावपाक जाय प्रॉपर. एक समाधान आसपाक जाय मनान. सो त्या खातीर मेडिटेशन, ध्यान, प्रेयर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते स्कीप करप ना. स्ट्रेस जितलो कमी न्ही, टेन्शन जितले कमी तितली शुगर बरी उरता. फोर्थ इज मेडिसिन्स.
सो जे डायबिटीसाच्या ट्रिटमेंट प्लान आसा पळय तातूंत 25% ओनली इज इन द डॉक्टर्स हँड, 75% इज इन युअर हँड. सो डायबिटीसा खातीर हे लक्षात दवरपाचें. सिंपल टेक्नीक आसा काही, पण हे जर तुम्ही स्लोली अँड स्टडीली, पयलीं म्हळ्यार कितें आसता की ज्या अर्थी आमकां डायबिटीज जालो हाचो अर्थच असो की आमचें कितें तरी चुकता. मेजर मिस्टेक आमच्या लायफान कितें तरी आसा आनी एज अ रिजल्ट वी आर गेटिंग दीस डायबिटीज. सो ती जर आमकां करेक्ट करपाक जाय जाल्यार खंय तरी मेजर चेंजीस करपाक जाय. सो आमी आतां फॉर एग्जाम्पल आमी खंय तरी वतात भोंवपाक, वी आर सायकलींग धरून चलत, आनी मागीर एक मदीं न्हंय आयली, देर इज अ रिवर इन बिटवीन. आमी कितें करतात, सायकलींग करत रावतात की वी वील टेक अवर सायकल इन द बोट अँड देर वील क्रॉस द रिवर. आमी ती न्हंय क्रॉस करतात आनी मागीर फुडें परतून वी स्टार्ट सायकलींग न्ही. आमी चेंज करतात न्ही ताजें मातशी आमची लायफस्टायल. दॅट इज वॉट इज निडेड. आतां पर्यंत तुमी चलताले एका तुमच्या मार्गाचेर, थंय ती डायबिटीज नांवाची न्हंय आयली, नाव यू हॅव टू क्रॉस इट वीथ द हेल्प ऑफ चेंज. सो तो चेंज तुमी एक्सेप्ट करपाक जाय की हां म्हाका डायबिटीज आसा, ताचें कारण अशें आसा की हांवें चड खालां, म्हाजी एक्टिविटीज कमी जाल्या, म्हाका टेन्शन चड आयलें, म्हाज्या फॅमिलीन डायबिटीज आशिल्लो म्हणून म्हाका जाला. सो म्हाका आतां ताचेर काम करपाक जाय, खंय तरी म्हाका चेंज करपाक जाय, खंय तरी बदल स्वतात घडोवन हाडपाक जाय. हे मनान एक्सेप्ट करपाक जाय. आनी एका रातच्यान जायना. हे 2-3 महिने लागतले, स्लोली बट स्टडीली, कारण तुमकां 20 वर्सां पासून चालू आसा हे, कळ्ळें न्ही, हे चेंजीस भितर. सो एटलीस्ट 2-3 महिने ते दिवपाक जाय तुमी स्वताक, मागीर स्लोली अँड स्टडीली जाता. सो डायबिटीज तुमी विदावट मेडिकेशन, प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर डायटीन तुमी डायबिटीसाचेर चांगलो विजय मेळूं शकतात. सुरवातीक तुमकां मेडिसीन जाय पडूं शकता ना, अशें न्ही. खूब शुगर आसल्यार कंट्रोल करपाक जाय न्ही, कारण साखरेचें कशें आसता, कॉम्प्लिकेशन्स चड जाता. पांयाचेर इफेक्ट जाता, किडनीचेर इफेक्ट जाता, दोळ्याचेर इफेक्ट जाता. सो त्या खातीर तुमकां वखद जाय ते कंट्रोल करपाक. पण वखदाचेर कंट्रोल डिपेंड रावप ना, खंय तरी आमी स्वता प्रयत्न करपाक जाय. तशें केल्यार आमकां डायबिटीसाचेर कंट्रोल आमी मेळूंक शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.